नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव. शेतकरी बंधूंनो, आज आपण एका कलिंगडाच्या प्लॉटवर आलो आहोत. आज आपल्या गावातील म्हणजे कामठा गावातील प्रगतशील शेतकऱ्याच्या संपर्कात आपण आज आलेलो आहोत. जे प्लॉट मालक आहेत आपण त्यांचा पहिले परिचय घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं नाव सांगा. शिवदास मारुती दासे. आणि आपला मोबाईल नंबर सांगा. 7822 97 06 78. जो आपण प्लॉट बघत आहात याची लागवडीचं जे दिनांक आहे ते किती तारखेची लागवड आहे? 18/11/2024. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या 18 तारखेला लावले. याची रोप लावली आहे की बियाणं लावलं आहे? आपण रोप लावले. रोप काढून लावलेलं आहे नर्सरीतून. म्हणजे आज जवळपास आपल्या प्लॉटला 30 ते 32 दिवस पूर्ण झाले. आज दिनांक 20 डिसेंबर 2024. जवळपास 30 दिवसाच्या वर प्लॉटला आपल्या झाले. तर शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटला जे नियोजन केलं याच्यामध्ये आपण बेसल डोस सगळा व्यवस्थित शेतकऱ्याला दिलेला आहे. आणि यानंतरचं जे नियोजन केलं ते आपण फवारणीद्वारे वगैरे सर्व व्यवस्थित केले. आता या वर्षी जर विचार केला क्लायमेटचा तर आलं तर एकदम ढगाळ वातावरण येत आहे, नाहीतर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडते. कलिंगड पिका असो, खरीप पिका असो, एवढी थंडी या पिकाला सहन होत नाही. माझ्यावर मेजर प्रॉब्लेम काय येत आहे तर सेटिंगचा प्रॉब्लेम येणं, वेल तडकण्याचा प्रॉब्लेम येणं, वेला पानाचा आकार लहान होणं, पानं कडक होणं, भुरी येणं, असे मेजर प्रॉब्लेम आपल्याला प्लॉटवर पाहायला भेटतात. पण या शेतकऱ्यानं आपण जसं नियोजन प्रिव्हेंटिव्ह मध्ये केलं, म्हणजे जसं क्लायमेटमध्ये चेंजेस होतात त्याच्या अगोदरच आपण त्या प्लॉटला आपण नियोजन केलं आणि त्याचा फळस्वरूप आपल्याला असा प्लॉट पाहायला मिळते. आता शेतकरी मित्रांनो, कलिंगड पिकामध्ये सेटिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा जास्त असतो, सगळ्यात माहिती आहे. पण हे बघू शकता तुम्ही, आता जवळपास बघा, हे लावगडीचा वेल आहे बघा. हे 1 2 3 तिसऱ्या कांडीवर आहे बघा. हे फळाची आपल्याला व्यवस्थित अशी सेटिंग पाहायला मिळते. हे बघा, त्याच्यानंतर हे सेटिंग फुलाची चालू आहे. याचं कारण म्हणजे शेतकऱ्याने याच्यावर घेतलेली मेहनत आहे बघा. हे बघा एकदम जवळ. आता कलिंगड पिकामध्ये जेवढं लवकर जवळ अशी सेटिंग होईल तेवढं कसं आहे, फळाचा आकार आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत असते बघा. अतिशय दर्जेदार सुदृढ असा प्लॉट आपल्याला सध्या तरी परिस्थिती पाहायला मिळते. अपेक्षित एक बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या कलिंगड पिकामध्ये जेवढ्या लवकर जवळ सेटिंग होईल तसं तर चौथ्या कांडीवर जरी सेटिंग झाली, 5व्या तरी काही प्रॉब्लेम नाही. पण या प्लॉटमध्ये आपल्याला तिसऱ्या, चौथ्या, दुसऱ्या सुद्धा कांडीवर आपल्याला बऱ्यापैकी सेटिंग पाहायला मिळते. याचं कारण म्हणजे शेतकऱ्यानं वेळोवेळी केलेलं नियोजन. याचं जे संपूर्ण नियोजन तुम्हाला सुख खर्चाच्या व्यतिरिक्त कुठून मिळालेलं आहे का? नाही ना, संपूर्ण नियोजन फक्त सुख खर्चाचं आहे ना. बरं, आपलं दिलेलं नियोजनानं म्हणजे आता तुमच्या गावातली इतर प्लॉट आणि तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटते, कसं वाटते? छान आहे, गिरनेरी आहे, गुरी नाही, बरोबर, रोगराई नाही आणि प्लॉट सुद्धा सेटिंग सुद्धा आपल्याला चांगली वाटते. दिलेलं आपल्याला जे नियोजनाविषयी तुम्हाला काय वाटते, समाधानी आहे का तुम्ही? समाधानी आहे. ठीक आहे. गावातील सर्व प्रगतशील शेतकरी सगळे कलिंगडाचेच जवळपास शेतकरी मित्रांनो. हळद, कलिंगड, नगदी पिकावर यांचा जास्त जोर असतो. केळीसारखं पीक बघू शकता. असे चांगल्या पैशाची पिकं घेतात, चांगल्या पद्धतीने प्रगतशील शेती करण्याचा प्रयत्न करतात. आज आपल्या गावापासून जवळपास 50-60 किलोमीटर दूर शेतकरी राहतात. तितक्या दूर सुद्धा सुखकर्तावर ट्रस्ट करून आपल्या मार्फत मार्गदर्शन करून शेती घेण्याचा प्रयत्न करतात. एवढा विश्वास सुखकर्तावर दाखवल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवाचे धन्यवाद.